नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। अण्णासाहेब सावळे यांचं निधन। ज्येष्ठ केमिस्ट, सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी सेक्रेटरी, ज्योती ड्रग हाऊसचे संस्थापक व सांगली जिल्हा केमिस्ट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक, व्हाईस चेअरमन श्री अण्णासाहेब सावळे यांचं 19 ऑगस्ट रोजी निधन झालं। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं असा परिवार आहे। केमिस्ट व्यवसायातील पितामह अण्णासाहेब सावळे सांगली शहरातील ज्येष्ठ केमिस्ट व औषध व्यवसायातील प्रामाणिक आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले श्री अण्णासाहेब सावळे यांचे दिनांक 19 ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच वृद्धापकाळानं निधन झालं। त्यांच्या जाण्यानं सांगली जिल्ह्यातील औषध व्यावसायिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अण्णासाहेब सावळे हे जुन्या पिढीतील व्यावसायिक होते। औषध विक्री हा व्यवसाय नसून रुग्णसेवा ही त्यांची ठाम भूमिका होती। म्हणूनच त्यांच्या औषधालयात औषध घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाशी ते आपुलकीनं वागायचे। पैशामागे कधीही न धावता प्रामाणिकपणे आणि सच्चाईनं त्यांनी आपल्या आयुष्यभर औषध व्यवसाय केला। त्यामुळे सांगलीतील असंख्य रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्यांना विश्वासार्ह केमिस्ट म्हणून ओळखायचे। सांगलीत ज्योती ड्रग हाऊस या नावानं त्यांनी औषध व्यवसाय उभारला। औषध व्यावसायिकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी दिवंगत मनोभाई पारेख यांच्या साथीनं सांगली जिल्हा केमिस्ट संघटनेत काम केलं। सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे ते माजी सेक्रेटरी होते। तसेच सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं। संघटनेच्या उभारणीत व मजबूतीकरणात त्यांचा सिंहाचा वाटा होता। सावळे यांनी जुन्या पिढीचा अनुभव आणि नव्या पिढीचा उत्साह यामध्ये नेहमीच योग्य समन्वय साधला। नव्या पिढीतील सर्व केमिस्ट बांधवांशी त्यांनी वडिलकीच्या नात्याने वागून त्यांना मार्गदर्शन केलं। संघटनेतील अथवा व्यवसायातील अनेक अडचणींवर त्यांचा सल्ला तोडगा ठरायचा। त्यामुळे ते केवळ सांगलीत नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे मार्गदर्शक ठरले। औषध व्यवसाय करत असतानाच आपल्या कुटुंबाकडेही त्यांनी तितक्याच समर्पणानं लक्ष दिलं। आपल्या दोन्ही सुपुत्रांना ऋषिकेश आणि हर्षल यांना सुसंस्कृत करून त्यांना त्यांच्या आयुष्यात स्थिरतावर करण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं। व्यावसायिक जबाबदारीसोबतच कौटुंबिक जबाबदारीही प्रामाणिकपणे पार पाडणं हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू होता। असं विशेष नमूद करावंसं वाटतं की डी फार्मसी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या व्यवसायाची सुरुवात अण्णासाहेब सावळे यांच्या दुकानात प्रशिक्षण घेऊन केली। त्यामुळे त्यांचा सहवास, मार्गदर्शन आणि शिस्त माझ्या व्यावसायिक आयुष्याला भक्कम पाया देणारे ठरले। पुढेही औषध व्यवसायातील विविध अडचणी असोत किंवा वैयक्तिक अडचणींचे प्रसंग असोत, सावळे यांना यांनी नेहमीच मुलाचं मार्गदर्शन केलं। त्यांचा शब्द हा सांगली जिल्ह्यातील संपूर्ण केमिस्ट परिवारात प्रमाण मानला जायचा। त्यांच्या अनुभव संपन्न सल्ल्यामुळे अनेक कठीण प्रसंग सुकर झाले। त्यांच्या जाण्यानं केमिस्ट समाजातील एक पितामह, एक आदर्श आणि एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपलंय। त्यांचं कार्य, प्रामाणिकता आणि सेवाभावाची परंपरा कायम स्मरणात राहील। सांगली जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बांधवांतर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे रावसाहेब पाटील यांनी। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।